जय गुरु। जय गुरु। जय गुरु। जय गुरु सर. हा, ठीक आहे. सगळ्यांचं अभिनंदन परीक्षेमधल्या यशाबद्दल. हम्म, ऐकू येत आहे? हो, येत आहे. सर. ऐकू येत आहे ना सगळ्यांना? हो हो, हो. येत आहेत. हो. तर सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांना परीक्षेमध्ये चांगलं यश बहुतेकांना मिळालेलं आहे. आणि प्रत्येकाचे म्हणजे पेपर्स बघताना मला एक जाणवलं की म्हणजे एकच वस्तू जशी ती म्हणजे किती विविध अंगांनी प्रत्येकाने स्वतंत्र बुद्धीने ते मुद्दे लिहिलेले आहेत. प्रत्येकाची स्वतःची उदाहरणं, मुद्दे वगैरे म्हणजे ते खूप मला जाणवलं. आणि बऱ्याच जणांचं इतरही वाचन ते त्यातनं प्रतिबिंबित होत होतं. त्यामुळे सगळ्यांचाच अभ्यास एकूण छान झाला असं वाटतं मला. अं, ठीक आहे. पण अजून कोणाला काही सांगायचं असेल म्हणजे संस्कृतचा तर आपण करत होतो, पण गीतेचा हा एक नवीन प्रवासाचा अनुभव होता. तर याविषयी काही बोलायचं असेल तर बोलू शकतो आपण. नाही, याचं सगळं श्रेय तसं तुम्हाला जातं सर त्या ठिकाणी, कारण ते आम्ही काय श्रेयाचा गीता नाही वाचायचो प्रश्न. पण हा. नाही, पण ज्या प्रकारे आम्हाला सगळं अर्थ सांगितला गेला आणि हो ज्या ना. आम्ही तो लिहू शकलो तो, याचं सगळं श्रेय तुम्हालाच जातं. आम्ही केवळ त्यात निमित्त होतो त्या ठिकाणी. हा, नाही म्हणजे ते आहे. पण म्हणजे आता माझा काही मी काही असं की गीतेचा माझा म्हणजे अगदी मोकळेपणाने सांगायचं म्हणजे माझा की असा गीता हा काही खूप अभ्यासाचा असा विषय नाहीये माझा, किंवा खूप अभ्यास केलेला आहे असं नाहीये. पण जे काय माझी एक म्हणजे थोडीफार पाया आई वडील आणि गुरूंच्या कृपेने झालेला आहे. तर त्यांनी म्हणजे म्हणजे आणि गीता अर्थात मधून मधून वाचन होतच असे. पण त्यातनं जे समज इतर जे तयारी झाली होती त्यामुळे मला अर्थ लावणं सोपं जातं. आणि ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला असंच म्हणेन मी असं. हम्म. कारण एक म्हणजे जसं मी बऱ्याचदा सांगतो की काय की मार्ग बरेच असतात, पण एक कुठला तरी आपण मार्ग पकडून पक्का पकडून त्यात आपण पूर्ण आत जायला पाहिजे. हा, म्हणजे याच्या गीतेच्या बाबतीत जर उदाहरण द्यायचं झालं तर मी म्हटलंय तसं की गीता ही वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहे. शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, अं, चैतन्य महाप्रभू नाही, वल्लभाचार्य, नंतर स्वामी प्रभुपाद किंवा हल्लीच्या काळातले लोकमान्य टिळकांचं एक वेगळं आहे, विनोबा भावेंचं एक वेगळं आहे. पण आपण एक विशिष्ट भूमिका घेऊन तिचा पूर्ण त्याच्यात पूर्ण डीप जायला पाहिजे. सगळंच आपण हा कसं म्हणतो, तो कसं म्हणतो, तो कसं म्हणतो यात विचार केला ना तर गोंधळायला होईल. हम्म. त्यामुळे एक ठीक आहे. आता जसं माझ्या दृष्टीने शंकराचार्यांचं अद्वैत तत्वज्ञान यावर माझी पूर्ण निष्ठा आहे. एक तर गुरु परंपरेत असल्यामुळे वगैरे. त्यामुळे त्याचा मी पूर्ण म्हणजे हे करायचा प्रयत्न करतो. बाकी इतर कोण काय म्हणतात, कोण कसं म्हणतात यातनं मी विचलित होत नाही असा. तर तसं मी ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, बाकी काही नाही. अजून कोणाला काही वाटतंय सांगावंसं? तर आम्ही संस्कृत जेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा असंच आम्हाला वाटत होतं की म्हणजे गीता किंवा अजून कुठलं संस्कृतमध्ये जे काही वाङ्मय आहे ते थोडंफार कळावं, त्यांचा अर्थ श्लोकांचा वगैरे असं. हम्म. म्हणून आम्ही ऍक्च्युली संस्कृत शिकायला सुरुवात केली. आणि तुम्ही अचानक म्हणजे कोविड झाल्यावर सांगितलं मी गीतेचा क्लास घेणार आहे, तर आम्हाला इतकं बरं वाटलं की वा वा, सरच परत आपल्याला गीता शिकवतायत. तर याच्यासारखा चांगली गोष्ट नाही दुसरी काही. त्यामुळे आणि आता 3 ह्याचे अध्याय झाले, आता पुढचे झाले, तर खूपच छान वाटतंय सर. आणि पर्सनली मी तर पहिल्यांदाच गीता वाचतेय म्हणा किंवा गीतेचा अभ्यास करतेय. त्यामुळे मला तर खूपच छान वाटतं.
आणि तुमची आणि मी सांगण्याची पद्धत इतकी छान आहे, म्हणजे त्यामुळे अगदी व्यवस्थित कळतंय प्रत्येक ह्याचा अर्थ. परत रेकॉर्डिंग पण असल्यामुळे आम्ही परत ऐकतो. तर उद्देश सफल झालेला आहे माझा तरी. हम्म. हो, मी पण त्यालाच ऍड करून एक गोष्ट सांगेन की तुम्ही मगाशी म्हणालात ना की तुम्ही प्रत्येकाने थोडं अवांतर वाचन वगैरे करू नये. तर नाही, फक्त तुमचे तुम्ही शिकवलेलं आणि ती म्हणाली तसं रेकॉर्डिंग्स आणि तेव्हा काढलेल्या नोट्स हाच बेस होता. जे काय कळलंय त्याचा काही अवांतर वाचन केलं नाही किंवा करायची गरज पडली नाही. तर फक्त एक आहे की आम्ही दोघी ना हे एक पुस्तक रिफर करतो. श्रीमद भगवत गीता मराठी गीता प्रेस गोरखपूरचं. तर ते पण छान आहे. तेवढंच फक्त मी सांगू शकेन. बरोबर ना ताई? हो, कोणाचं म्हणजे ते ते कोणा त्याच्यात गीता प्रेस मराठीत गोरखपूरची असल्यामुळे गीतेवरती कळतं. बरेच आहेत. हा, पुस्तकं. एक पदच्छेद जे आपण प्रोजेक्ट करतो ते पदच्छेद आणि अन्वय असं वाला आहे. नंतर हम्म. शंकराचार्यांच्या टीकेचं पण आहे ते ते वापरता का तुम्ही? नाही, आम्ही हे फक्त मी तुम्हाला फोटो पाठवते त्याचा हा, सर. चालेल. ह्याच्यामध्ये म्हणजे एक काय बरं वाटलं की एकदम डायरेक्ट त्यांनी व्यवस्थित अर्थ दिलेला आहे. आणि मग हे वाचून आम्ही तुमच्या नोट्स रिफर करतो. हाच काय तो आम्ही हे केलाय. आणि दोन्ही छान वाटतं. तुमचं तर आहेच छान, हे पुस्तकही छान आहे. त्यामुळे तो त्याचाच काय तो हे झाला फायदा. अच्छा. जयदयाल गोयनकाचं पुस्तक आहे सर ते. हा, जयदयाल गोयंकाचं. हा गोयन हा, ते माहिती आहे हा, मला, ते हा. माहिती आहे. ते हो ते हो, काय आहे तेच तेच जयदयाल गोविंदम. हा, तर ते जे आहे ना, ते हम्म शंकराचार्यांनी जी टीका भाष्य आहे, शंकर भाष्य ज्याला म्हणतो हम्म आपण, हम्म तर हम्म. त्याचं त्यांनी गोयंकाजींनी हिंदीमध्ये अनुवाद बरोबर केलेला आहे ते. पण बरोबर. ती म्हणजे थोडंसं म्हणजे आहे चांगलंच, म्हणजे मूळ शंकराचार्यांचंच भाषांतर आहे ते. त्यामुळे त्याच्याबद्दल हा. प्रश्नच नाही. फक्त प्रॉब्लेम काय होतो, ती हिंदी भाषा पण एवढी कठीण असते बऱ्याचदा, नाही का? नाही नाही नाही, हा. मराठीत आहे सर. नाही, आम्ही मराठीत मराठीत लिहितो. आहे सर. हा, मराठीत आहे मराठीत का? आहे. अच्छा, हा. नाही, हा, माझ्याकडे कारण ते नाही, आपलं म्हणजे हिंदीच कसं आहे आहे ते ना, आता त्यामुळे हे गोयंकांनी, मराठी बरं नाही, गंमत अशी पडतं. आहे की मूळ शंकराचार्यांनी संस्कृतात लिहिलं, गोयंकाने त्याच्यावर हिंदी टीका लिहिली, आणि त्या हिंदी टीकेचा बरं. आपण मराठी वाचतो. म्हणजे आणि हा प्रत्येक हा भाषांतर आहे ना, आता तुम्हाला गीतेच्या वर्ण हा हे एक नीट लक्षात आलंच असेल की मूळ पुस्तक आणि भाषांतर, नाही का, त्यात बरोबर. थोडंसं फरक पडत जातो. म्हणजे त्यामुळे म्हणजे हिंदी, आणि ती हिंदी संस्कृत प्रचूर आहे. म्हणजे म्हणजे मला काही कठीण नाही वाटत ती, पण बऱ्याचदा काही जणांना ती हिंदी कठीण वाटते, म्हणजे असं म्हणून. हं. हा, हो हिंदी सर, काही काही कठीण नाही वाटत, पण शब्द आम्ही मराठीत लिहितो त्यामुळे ते शब्द काही आम्हाला हे मराठीतले जास्त बरे वाटतात. हो, आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हणालात की आता शंकराचार्यांच्या ह्याच्यावरूनच केली आहे, तर कदाचित त्यामुळे ते तुम्ही जे त्यामुळे सांगता ते त्याला अलाईन, एक्झॅक्ट ते मॅच अलाईन करतं. होतं, म्हणजे ते अलाईन बरोबर. होतं. हो, त्या प्रश्न नाही काही. चला, अजून कोणाला काही? सर, राधिका? आणि एक मला असं सांगायचं की तुम्ही जे नोट्स दिल्या की नाही, त्याचाही हा, आम्हाला खूप फायदा झाला. म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही नोट्स देत जा आम्हाला. बरं. आता यावेळेच्या करायच्या आहेत मला नोट्स, 5व्या 6व्याच्या, हा हा, 4थ्या 5व्या, त्याने ते खूपच करूया आपण, फायदा झाला पाठवूया. आम्हाला. हो. मी तर हो पहिल्यांदाच सर, त्या म्हणजे हे नोट्सचा केलं. फायदा झाला. हा, खूप हम्म. फायदा झाला. आणि मी तर पहिल्यांदाच म्हणजे हे करायला लागले ना, मला तर गीतेचं काहीच नाही माहिती. पण त्या नोट्समुळे आणि जरा थोडस या जो आदल्या दिवशी रिव्हिजनचा क्लास झाला ना, त्याच्यामुळे जरा थोडा फायदा झाला आम्हाला जास्त. अच्छा. अरे वा. हा, कोणाला बोलायचंय अजून? हो, जसं त्या आता ताई म्हणाल्या तसं मला सुद्धा ना तुमचे नोट्स आणि उषाताई आणि त्या कोपरकर ताई, त्या सगळ्यांनी जे म्हणजे रिव्हिजन केलं त्यावेळेला, हे सगळ्याचा मिळून मला परीक्षेच्या वेळेला फायदा झाला. नाहीतर हो मला स्वतःला असा अभ्यास माझा झालाच नाही कधी, मी नाही करू शकले. हो हो, तुझं तेव्हा गडबड होती सगळी, बरोबर. हो. तेच. नाही, ठीक आहे, पण हरकत नाही. See, हे याच्यातनं मार्क आणि हे काय फारसं मी मत देत नाही. इनफॅक्ट पण एक आहे की म्हणजे आपण त्या प्रवासात म्हणजे जे जे काय समजतं आणि हे जातो ना, ते फार महत्वाचं आहे, बाकी काही नाही त्यात.
मार्कांना काही फारसा अर्थ नाहीये त्याचा असं. हम्म. तर पण ती परीक्षा असल्यामुळे आम्ही ती गीता परत परत वाचतो आणि त्यामुळे ती जास्त लक्षात राहते. जर का परीक्षा नसती तर हो शिकवून झालं की झालं असं झालं असतं. त्यामुळे ते नाही परीक्षा आहे ते म्हणूनच बरं आहे. मी वर्गात येणाऱ्या प्रत्येकाला अभ्यास म्हणजे अभ्यास संस्कृतला आणि सगळ्यांना माझा आग्रह असतो की म्हणजे अभ्यास तर करायचाच आहे या वयात आणि परीक्षा कशाला तर नाही कशाला म्हणजे एक त्याचा सिरियसनेस येतो मुख्य म्हणजे आणि उजळणी होत नाही. अभ्यास केला नसता सर, तसं परीक्षा नसती तर अभ्यास नसता हो, झाला. हो बरोबर. हे जरा नाही विषय आणि विषय असं किचकट म्हणतात आहेत ना, कसं त्याच्यामुळे मग ते करावं वाटत नाही आपल्याला. नाही आणि पण अजून एक गोष्ट परीक्षेमुळे म्हणजे आपण करतो. हम्म. हा आणि दरवेळेला वाचताना काहीतरी नवीन हे केल्यासारखं वाटतं कारण एवढं तर लक्षात नाही राहत कारण खूप आहेत ना तसे श्लोक त्यामुळे ते दरवेळेला करताना काहीतरी हे करताना सर असं म्हणाले होते सगळ्यांनी असं ह्यांनी हा प्रश्न विचारला होता हे पण असं मग एक रिव्हिजन होऊन जाते. जसं मागे तुम्हाला मी तो एक श्लोक पाठवला होता ना की कुठलंही ज्ञान तो प्राप्ती कशी होते तर एक पाद म्हणजे 25% जे आहे ते आपण आचार्यांकडून शिकतो. नंतर दुसरं 25% हे आपण अं, इतर 6 अध्यायांशी चर्चा करताना शिकतो. तिसरं 25% आपण त्याच्यावर विचार मनन करून शिकतो आणि प्राप्त करतो आणि उरलेलं 25% असतं ते कालांतराने जसजसे त्या विचारांची जसजशी आपण अनुभव येत जातो ना तसं 100% ज्ञान म्हणजे असं होतं ते असं नुसतं आपलं औषधासारखं ॲलोपॅथीच्या गोळीसारखं घेतलं की पिहत वगैरे असं होतच नाही. त्यामुळे निदान पहिले ते मला वाटतं की शेवटचा टप्पा जो असतो 25%चा की जो कालांतराने आपल्याला अनुभूतीने शिक्षण मिळतं ते वेगळं म्हणजे ते आपल्या हातात नाही आत्ता पण निदान ही जी आपली वर्गाची जी पद्धती आहे याच्यामध्ये आपण पहिल्या 3 म्हणजे मी शिकवणं तुमचे प्रश्न म्हणजे चर्चा 6 अध्यायांबरोबर चर्चा 6 अध्यायांबरोबर आणि तुमचं नंतर स्वतःचं विचार मनन चिंतन तर हे 3 जे झाले ना तर मला या 3 याचं प्रतिबिंब या तुमच्या बऱ्याच उत्तरपत्रिकांमध्ये मिळालं म्हणजे त्या दृष्टीने एक छान झाला प्रवास असं मला वाटतं. हम्म. तो श्लोक आणि नंतर मला वाचा. ऍक्च्युली सर सर आणि आम्ही गीतेचा तुमच्या अभ्यास करतोय पण तुमच्या नंतर गायडन्सची पाठांतर करत होतो. एक जण पण बोला आता ना तुम्ही तुम्ही. शिकवल्यामुळे जास्त ते कळायला लागलंय. हा हा हम्म. हा बरोबर मी शिकवल्यामुळे पण ते तेच जास्त म्हणते. ठसतंय मनावर. हम्म. होय तुमच्या शिकवणीमुळे आणि मैत्रिणींमुळे जसे कोपरकर ताई आहेत उषाताई आहेत त्यांनी इतकं छान समजावून सांगितल्या काही गोष्टी रिव्हिजनच्या वेळेला की खूप गोष्टी लक्षात राहिल्या. हा छान. आणि आपले तुम्हाला माहिती आहे भगवद्गीता शिकल्यापासून किंवा ऐकल्यापासून काही माझे विचार सुद्धा बदलले की आपण किती चुकीचं वागत होतो किंवा विचार करत होतो ते आपण कसे बदलावे ह्याच्यावर विचार करायला मला हे झालं. ते तर आहेच म्हणजे गीतेच्या अभ्यासाने दृष्टी संकुचित म्हणजे बाकी काही नाही झालं बाकी आपण काही नाही करू शकलो ना तरी एक मात्र मी निश्चित सांगू शकतो की बहुतेकांची दृष्टी विशाल होते. म्हणजे हो संकुचितपणा सोडून आपण विशाल दृष्टीने सगळ्या गोष्टींकडे बघायला शिकतो एवढं तर नक्कीच नाही का. खरंय. हा बर का सर गीतेचं संध्याताई सगळं आहेत ना गीतेचं सगळं तत्वज्ञान आचरणात येणार नाही पण 1-2 पॉइंट तरी आचरणात आले पाहिजे. बरोबर अगदी सर बरोबर. होय आणि अगदी तुम्ही जे म्हणजे डेली ह्याच्यातली जी उदाहरणं वगैरे देता ना त्याच्यामुळे इतकं सगळं लिंक होतं आणि म्हणजे खरंच लक्षात येतं की एक्झॅक्टली काय चाललंय गीतेमध्ये. हम्म. नाही आणि कसं आहे ना म्हणजे उदाहरणं आता मी बऱ्याचदा उदाहरणं मी म्हणजे अशी कुठली वाचलेली पण नसतात जेव्हा जशी सुचतात तशी मी देतो. पण एक आहे की म्हणजे उदाहरणं म्हणजे ज्ञानेश्वरांनी पण तेच केलेलं आहे म्हणजे आपली त्याची तुलना नाही होऊ शकत पण म्हणजे एखादी गोष्ट नुसतं वाचन मुद्दा म्हणजे आणि त्याचं उदाहरणं जर आपल्या समोर चपखल बसणारी जर उदाहरणं असतील तर त्यांनी तो मुद्दा आपल्या डोक्यात चांगला ठसतो एवढं होतं मात्र. अगदी तुम्ही ते सेव्हिंग अकाउंट आणि फिक्स डिपॉझिट वगैरे सांगितलं ते इतकं फिट्ट बसलंय आता म्हणजे
लगेच लक्षात येतं काय म्हणताय तुम्ही ते. बरोबर. अगदी. आणि गुलाबजामचं पण. हा, हा. गुलाबजामचं पण अगदी तेच म्हणणार होते. हो. गुलाबजाम आणि रसगुल्ला. हो. बरोबर. तर खरं आहे म्हणजे गीता असं नुसतं पुस्तकातून जर आपण वाचली तर काही कळणार नाही अशातला भाग नाही, पण जे एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन लागतं ते तुमच्याकडून खूप छान मिळतं मात्र. आणि त्यामुळे आता देवी म्हणाली तसंच ते काही काही गोष्टी आपल्या किती विसंगत आहेत आपण वागतो त्या सुधारायला नक्कीच मदत होईल. नाही म्हणजे खरं तर म्हणजे माझा हा गीता वर्ग सुरू करण्याचा उद्देश म्हणजे माझा स्वार्थ त्यात दडलेला होताच, की त्यानिमित्ताने माझा सुद्धा अभ्यास होईल आणि माझी सुद्धा म्हणजे तयारी होईल. कारण मी काही असं काही फार हे नाहीये, पण म्हणजे तो माझाही उद्देश तो सफल झाला एवढं नक्की. असं. अभिनंदन सर, कारण हा उपक्रम तुम्ही सुरू केलात आणि त्याचा फायदा किती जणांना होतोय आता. तुम्हाला तर होतोच आहे, पण आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनाही होतोय. चालेल, ठीक आहे. मग अजून कोणाला काही बोलायचं असेल तर ठीक आहे, नाही तर मग शोभाताईंना काही बोलायचं आहे का? मला बोलायचं होतं. हा, जय माझा तर प्रॉब्लेम माहिती होता, संस्कृतचा थोडा प्रॉब्लेम होता, पण मला परत परत लेक्चर्स ऐकून फार फायदा झाला. म्हणजे दुपारच्या क्लासचा तर फायदा झाला, त्याच्याबरोबर तेच लेक्चर परत परत ऐकल्याने जास्ती फायदा झाला. बरोबर. ठीक आहे. अजून कोणाला बोलायचं असेल तर ठीक आहे, नाही तर मग आपण पुढे जाऊ शकतो. सर, संध्या कुलकर्णी आहेत ना त्या, तर आम्ही त्यांच्याकडे सकाळी आमचा पाठ असतो, गीता पाठ. हो. तर आता त्यांचा पहिला वर्धापन दिन आहे, तर त्या निमित्ताने त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की गीतेने मला काय दिलं या विषयावर तुम्ही तुमची मतं लिहा. तर त्या संदर्भात आम्ही लिहिलंय थोडं थोडं. पण म्हणजे मला एक सांगायचंय की तुम्ही जेव्हा गीता शिकवता त्याच्यामुळे आमच्या ज्ञानात खूप मोठी भर पडलेली. आम्हाला म्हणजे खरं तर गीता ही खूप अवघड आहे, तसं काही सोपं काम नाहीये, पण ते संस्कृत शिकल्यामुळं आणि तुमच्या शिकवण्या हातोटीमुळं आमच्या डोक्यामध्ये ते काही काही गोष्टी किंवा काही जी त्यातली तत्व जी सांगितली ती खूप छान प्रकारे म्हणजे समजण्यास मदत झाली. मला आठवतं खूप लहानपणी, तेव्हा माझे बाबा मला दरवर्षी ती गीता प्रेस गोरखपूरची ना एक दैनंदिनी अशी वही मिळते, छोटीशी अशी जाडी. सर, तुमचा आवाज खूप बारीक येतोय हो. हो का? हा. काय माहिती काय झालं. तर मला सुद्धा पण मी आज तो हेडफोन लावलेले नाही आहेत तरी खरंय. अच्छा. पण काय तर बरोबर Anyway, येतोय, मला नाही काही प्रॉब्लेम. बरोबर येतोय देवी. हा, तर मला ना माझे बाबा लहानपणी ते दरवर्षी नवीन गीता प्रेसची एक दैनंदिनी, हल्ली पण मिळत असेल माहिती नाही, माझ्याकडे त्या जुन्या बऱ्याच आहेत. आणि मला अगदी पूर्वीची म्हणजे माझे काका होते, तर त्यांनी अशीच एक त्यांच्या लहानपणची दैनंदिनी दाखवली होती. या आता माझ्याकडे नाही येते, पण त्यांच्याकडे होती ती. तर त्या दैनंदिनीत असं होतं की गीतेत साधारण 700 श्लोक आहेत, बरोबर. 700 श्लोकांपैकी साधारण वर्षाचे 365 दिवस. तर प्रत्येक प्रत्येक दिवसाला 2-2 श्लोक. आणि त्यांनी तसं म्हणजे त्या श्लोकांचं संस्कृत, कारण गीतेतलं संस्कृत म्हणजे संस्कृतदृष्ट्या गीता खूप सोपी आहे, बरोबर. त्यामुळे संस्कृतच्याचा अनुवाद केलेला. आणि मी पण नंतर मग 1 वर्ष म्हणजे त्याचा रोज असं 2 श्लोकांचा अनुवाद करून लहानपणी मी तो केलेला आहे. पण तेव्हा असं वाटलं, म्हणजे मला तेव्हा असं वाटायचं, अरे वा किती सोपी आहे गीता, म्हणजे किती, म्हणजे कारण संस्कृत खूप सोपं आहे, गीता सोपी नाही आहे. गीतेतलं संस्कृत खूप सोपं आहे, कारण पटकन अर्थ लागतो त्याचा. हां. आणि पण मग नंतर आताही लक्षात येतं की अजूनही खूप, म्हणजे आपल्याला जेवढी गीता कळली आहे ती म्हणजे बरीच शिकायची अजून बाकी आहे असं. पण जेवढी कळली ती पण खूप आहे, म्हणजे असं नाही का. असं तर एक छान. तुम्ही जसं म्हटलं दैनंदिनी, तसं तरुण भारत पेपरमध्ये ना भगवद्गीतेमधले ज्ञानेश्वरी मधले जे श्लोक आहेत ते रोज एखाद किंवा 2 श्लोक आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ देतात. बरोबर. हो हो.
ठीक आहे. पुढे जाऊया आपण आज पुढच्या वर्गाला सुरुवात करूया आपण. हां. हो चालेल सर. हं. हां. तर आपण चौथा श्लोक झाला होता आपला योगारूढ. मी योगारूढ या शब्दाचं असं कुठे दिलेलं नाही आहे, पण मी म्हणजे मी जे भाषांतर नेहमी केलंय ते म्हणजे योगावर आरूढ असलं म्हणजे 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 आणि हे गीतेची खूबी आहे ही, की म्हणजे नुसतं योगी 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 हे म्हटलं ठीक आहे, पण इथे योगावर आरूढ म्हणजे योगावर मांड ठोकलेला, म्हणजे जसं घोड्यावर पक्की मांड ठोकतो पट्टीचा घोडेस्वार, तर तसं योगारूढ म्हणजे म्हणजे जसं त्याला आपण म्हणतो ना मॅनेजमेंटमध्ये हल्लीच्या की रेझिंग द बार, तसं म्हणजे आतापर्यंत 5व्या अध्यायापर्यंत योगी योगी म्हणत होते, पण आता डायरेक्ट कृष्ण म्हणतात की तुम्ही योगारूढच तदोच्यते, म्हणजे की योगारूढा म्हणजे योगावर नुसतं योगी होऊ नका, तर योगावर स्वार व्हा, म्हणजे योग तुमच्या कह्यात असला पाहिजे असा. तर ते आपण बघितलं म्हणजे काय की योगारूढ कोणाला म्हणायचं, तर 3 जे अर्थ आपण बघितले होते की न इंद्रियार्थेषु, कर्मसु अनुषज्यते, म्हणजे कर्मामध्ये तो आसक्त होत नाही, इंद्रिय विषयांमध्ये पण आसक्त होत नाही, आणि सगळ्या संकल्पाचा अभाव, त्याच्यापासून संन्यास, अशा ज्या 3 गोष्टी असतील त्याला योगारूढ असं म्हटलं जायचं. नुसतंच योगी नाही, तो योगारूढ असं छान शब्द आहे हा, नाही का. आता हा जो योगारूढ शब्द जो आहे म्हणजे ही जी योगारूढ अवस्था आहे, तर ही कशी, तर हा एक प्रसिद्ध श्लोक आहे गीतेमधला, बहुतेकांना माहिती असेल. मला वाटतं आपल्या प्रवेशमध्ये जे निवडक श्लोक होते, प्रवेश पुस्तकामध्ये पहिल्या पुस्तक भाग 2 मध्ये, त्यात हा श्लोक आलेला आहे. उद्धरेदात्मना आत्मानं नात्मानमवसादयेत आत्मैवह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना. तर उद्धरेत, तचं द झालं, उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत. बरोबर. आत्मैव म्हणजे आत्मा अधिक एव, ही आत्मनहा, तो संधी असल्यामुळे तो नो झाला, तर नोचा खरा शब्द आहे नहा. आत्मनहा बंधू आत्मा एव रिपुः आत्मनः. त्याचा अर्थ काय, तर म्हणजे आत्मना आत्मानं उद्धरेत, म्हणजे आपला जो उद्धार आहे स्वतःचा, हा उद्धार आपल्यालाच करायचा आहे. म्हणजे याला आपण आपलंच करायचं आहे असं आपण जे म्हणतो ना, तसं. म्हणजे इथं दुसरा कोणी मदतीला येणार नाहीये, अगदी कोणी प्रिय सखा, बायको, नवरा, पिता, कोणी नाही. आपला उद्धार हा आपल्यालाच करायचा आहे. आणि आत्मानं म्हणजे स्वतःला किंवा आपल्याला न अवसादयेत. सादयेत म्हणजे ठेवणे, आणि अव म्हणजे खाली, म्हणजे आपल्याला आपण खाली ढकलायचं नाहीये. स्वतःला आपल्याला आपला उद्धार करायचा आहे, आणि आपल्याला आपण खाली ढकलायचं नाहीये, अधोगतीत टाकायचं नाहीये. ही कारण की असं का म्हणतोय आपण, सगळं आपलंच आपलं का, दुसऱ्याची मदत का नाही, म्हणजे इथं तर आत्मा एव आत्मनः बंधुः, कारण आपणच आपले, म्हणजे आत्माच आपला किंवा आपणच आपला बंधू, म्हणजे बंधू म्हणता येईल, भाऊ म्हणता येईल, किंवा मित्र म्हणता येईल. आपणच आपले मित्रही आहोत. मित्र म्हणजे जो सुहृद, म्हणजे जो आपलं हित चिंतितो, त्या अर्थाने त्याला मित्र म्हटलेलं आहे. कारण आपणच आपलं हितही चिंतू शकतो, चिंतितो. जितकं आपण जेवढं आपलं हित बघू शकतो, तेवढं दुसरा कोणीही बघू शकत नाही. आणि दुसरं, आत्मा एव आत्मनः रिपुः, आणि त्याचबरोबर आपणच आपले शत्रू पण असतो.
म्हणजे आपल्या एवढा शत्रू दुसरा कोणी होऊ पण शकत नाही. आपण स्वतःला पूर्ण रसातळाला पण नेऊ शकतो आणि आपण स्वतःला पूर्ण आपला उद्धारही करू शकतो. त्यामुळे हे सगळं ज्याला म्हणजे इतरांवर दोष देण्यात काही अर्थ नाहीये. आपला उद्धार हा आपल्याच हातात आहे. जसं ते वामनराव पैंचं ब्रीदवाक्य आहे ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसं. तर जवळपास याचा अर्थ तोच आहे की आपणच आपले बंधू किंवा मित्र आहोत आणि आपण आपले शत्रू पण आहेत. त्यामुळे आपणच आपला उद्धार करणार आहोत आणि आपणच आपल्याला म्हणजे आपण नेहमी आपला उद्धार करावा, न की आणि आपण आपल्यालाच कधी खाली गर्तेत कधी टाकू नये, रसातळात किंवा खाली कधी ढकलू नये. असं समजलं? सोपा अर्थ आहे इथं. निदान वरवर समजायला तरी सोपा वाटतो, नाही का? हो. आणि पहिला श्लोक होता आम्हाला जर माझ्या परिचयामध्ये ना का प्रवेशमध्ये प्रवेशमध्ये होता ना हा. प्रवेशमध्ये पहिला श्लोक होता हा. प्रवेशमध्ये होता, पहिलाच होता आणि बरोबर. पहिलाच बरोबर. होता. आणि त्याचं मला वाटतं मी तुम्हाला तेव्हाच शंकराचार्यांनी याचं विवेचन कसं केलेलं आहे, बरोबर, याचं स्पष्टीकरण हो. पण तेव्हा तुम्हाला त्या PDF मध्ये वगैरे पण असेल ते, नाही का? हो, याचं मी पण लिहून घेतलेलं आहे ते. हा, बरोबर. तर ते म्हणजे कारण शंकराचार्य म्हणतात की आपल्यापेक्षा वेगळा हा दुसरा कोणी नाहीच आहे. पण इथं जो आहे ना, तर आत्मा हा बंधू कसा, हा तर या आणि आपण आत्मा हा रिपू कसा, तर याचं थोडं शंकराचार्यांनी तिथं स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. कारण का की आपलं उद्धार म्हणजे काय, या संसार सागरातनं बाहेर काढणं. त्यामुळे आपण जर या संसारात अडकलो, म्हणजे आपण या पासनं अलिप्त राहिलो, तर आपण आपला उद्धार करू. आणि आपण या संसारात जर अडकलो आसक्तीमध्ये, तर आपणच आपल्याला खाली नेऊ. असा याचा खरा थोडासा म्हटलं तर गूढ असा अर्थ आहे की या संसारात आपण गुरफटायचंय की मुक्त व्हायचं या संसारातनं, हे आपण ठरवून त्याप्रमाणे आपण आपल्यालाच कृती करायची आहे, नाही का? याच्यात मग मला एक सांगा गुरफटण्यासाठी सर, हा संसारात मध्ये आम्ही जे कर्तव्य आमचे करतो, एक मुलगी किंवा बायको, सून म्हणे, काही म्हणा, आई म्हणा, पण ते त्याचं कर्तव्य करणं म्हणजे सुद्धा गुरफटणे का हो? खूप चांगला प्रश्न आहे हा. की कर्तव्य म्हणजे गुरफटणे का? हो पण आणि नाही पण, याचं उत्तर. हा, एक मी तुम्हाला उदाहरण देईल, तुम्हाला एकदम पटकन आठवलं. विनोबाजींच्या त्या पुस्तकात आहे, त्या तुम्हाला मी काही जणांना दिलेलं आहे ना ते पुस्तक, गीताई चिंतनिका म्हणून, त्याच्यात की विनोबाजी जेव्हा म्हणजे वर्धा सेवाग्रामला असताना एक म्हातारी बाई खूप अगदी दुःखी झालेली त्यांना भेटायला आली की म्हणजे माझा मुलगा, तरुण मुलगा, काय 10-12 वर्षाचा असेल, लहान म्हणजे मध्यम, तो गेला, अकाली गेला. तर मला खूप दुःख झालंय, खूप दुःख झालंय. आणि तिला दुःख कशाचं, म्हणजे की मी काही करू नाही शकले कारण तो कुठेतरी दूर होता, हा, आणि मी त्याचं काही करू नाही शकले वगैरे वगैरे, असं ती खूप सांगत होती. काय मी जवळ असते तर हे केलं, काहीच त्याला उपचार पण नाही देऊ शकले वगैरे वगैरे असं. विनोबाजींनी म्हटलं की म्हणजे काय, म्हणजे तुला दुःख याचं होतंय की तू त्याच्यावर उपचार करू नाही शकलीस, की तुला दुःख याचं होतंय की तो गेला म्हणून? जर तो गेला आहे, जर म्हणजे त्याचं दुःख जर तुला होत असेल, तर म्हणजे याची तुला गॅरंटी आहे का की तू असताना तो मेला नसता? नाही. आता तुला जर दुःख हे होतं की आपण त्याच्यावर उपचार नाही करू शकलो, तर ठीक आहे, तुझे जे काय तेव्हाच्या काळचे जे काय पैसे असतील, 300-400 रुपये काय म्हणा, तर ते तू असे बरेच समाजामध्ये बरेच गरजू असतात की ज्यांना उपचारांविना ते मरण पावतात, तर त्यांना तू दे, म्हणजे तुला समाधान मिळेल की उपचार दे. तर ती एकदम म्हणे माझ्यावर चिडली की तुम्ही असं काय बोलताय, मी माझ्या मुलाविषयी एवढ्या पोटतिडकीने बोलते, तुम्ही असं का बोलताय?
हो, नंतर मग त्यांनी स्पष्ट केलं सी असं. आता इथं मुलावर ममता, आता ही जी म्हणजे तिची मुलावर ती ममता आणि आसक्ती आणि अहंकार, हे तिन्ही भाव तिच्या याच्यातनं व्यक्त होत होते. हं. अहंकार म्हणजे काय, मी हे केलं असतं, मी ते केलं असतं, जणू काही म्हणजे म्हणजे स्वतः आपण ईश्वरापेक्षा मोठे आहोत का, की मी हे केल्याने मी असं होईल, एवढं आपलं कर्तृत्वाभिमान असायला हवं का? नाही, आपल्या हातात काहीच नाहीये हे आपल्याला तसंही माहिती आहे, नाही का? आसक्ती. हा हा दुसरं त्याचं आसक्ती. आसक्ती म्हणजे काय, की मी त्याच्याजवळ ही होती, मी त्याच्याजवळ म्हणजे मी त्याच्याजवळ होती, तो माझा, त्याला मी आता सुटला माझा तो, आणि ममता, हा माझा आहे, तो माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे. म्हणजे एक काहीतरी म्यूट करा. हा तर तर म्हणजे आपण वास्तविक आपलं कर्तव्य एक आई म्हणून, तिथं म्हणजे त्या प्रसंगामध्ये हे आई म्हणून तिला म्हणजे तिचं जे होतं, ती ती फक्त काय करू शकते, ती त्याला काळजी घेऊ शकते. या पलीकडे ती त्याला जीव वाचवणे तिच्या हातात आहे का? नाही, नाही का? नंतर तो किती दिवस तिला पुरणार होता, म्हणजे पण तरी तिची ममता, म्हणजे बाकी सगळं म्हणजे प्रेम आणि ममता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, नाही का? तर हे विनोबांनी पटवून दिलं. त्यामुळे तू जसं म्हटलंस की कर्तव्य, आता कर्तव्य हे कर्तव्य म्हणून अलिप्ततेने करणं, आणि कर्तव्य हे ममता, आसक्ती आणि अहंकाराने करणं, यात फरक आहे, नाही का? हम्म. बरोबर ना? आलं लक्षात. बरोबर हा आहे. हा असं. म्हणजे अलिप्त राहायचं आणि कर्तव्य करायचे आणि हा त्याच्यामध्ये गुरफटायचं नाही. हा म्हणजे अलिप्त म्हणजे कोरडं नाही, शुष्क नाही. म्हणजे प्रेम हम्म. पाहिजे, पण त्या प्रेमात आसक्ती नको, प्रेमात ममता नको. हम्म. समजलं ना? असं. आणि कळलं. अहंकार तर नाहीच, प्रश्नच नाही असं. म्हणजे केलेला अहंकार पण येत नाही आणि काय झालं तर दुःख पण होत नाही. हा असं. हम्म. ठीक आहे. तर त्यामुळे सर त्यामुळे सर हा एक मिनिट हा एक मिनिट विचारू का सर? हा बोला ना. याच्यामध्ये मग आपण असं इतर पशुपक्ष्यांचं उदाहरण जर घेतलं तर ते जसं पक्षाला उडायला आलं की ते त्याला स्वावलंबी बनवतात. हो, तसं आपण करू शकत नाही आपल्या मुलाच्या बाबतीत. कारण आपण आपली ममता आणि आसक्ती आड येते. अहंकार पण आड येतो, नाही का? अं, एक्झॅक्टली. नाही तर म्हणजे कधी पक्षी कधी असं करतात वाटतं तसं. आपण आणि अपेक्षा पण. पशुपेक्षाही आपण खाली आहोत असं वाटायला लागतं मग आपण, नाही का? पशुयोनीपेक्षाही आपण कधी कधी खाली जातो असं. वास्तविक मानव योनी ही पशुपेक्षा वरची योनी आहे, नाही का? पशुला हो बुद्धी ना. नाहीये, आपल्याला बुद्धी दिलेली आहे देवानी, पण आपण तिचा वापर करत नाही असं. ठीक आहे. आता याचा ऍक्च्युली हा श्लोक जो आहे ना, या श्लोकाचा खूप संबंध हा पुढच्या श्लोकाशी आहे, तो बघूया आपण. हं. हे कसं म्हणजे, तर बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. तर बंधुः आत्मा आत्मनः तस्य येन आत्मा एव आत्मना जितः अनात्मनः तु शत्रुत्वे वर्तेत आत्मा एव शत्रुवत्. त्याचा अन्वय आणि अर्थ बघूया. म्हणजे म्हणजे ज्याने किंवा ज्याच्याकडून, आत्मना म्हणजे ज्या आत्म्याकडून किंवा ज्या जीवाकडून, हा आत्मा जितहा. आता इथं ना हा सगळा खेळ आत्मा या शब्दाचे निरनिराळे अर्थ घ्यावे लागतात आपल्याला, याचा पूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी. कसं, तर ज्या जीवात्म्याने, म्हणजे इथं पहिल्या आत्मनाचा अर्थ आहे जीवात्मा, ज्या जीवात्म्याने आत्मा जितहा. आता आत्मा जिता म्हणजे देह, देह आणि इंद्रिय, आणि देह, मन, बुद्धी, अहंकार, देह आणि इंद्रिय, याला आत्मा म्हटलेला आहे इथं.
ज्या जीवात्म्याने मन, बुद्धी, अहंकार आणि देह आणि इंद्रिय यांना जिंकलेलं आहे, हम्म, हा, तस्य आत्मनः आत्मा एव हि मित्र बंधू, हा, त्या जीवात्म्याचा, हा, म्हणजे तो स्वतः त्या जीवात्म्याचा मित्रच आहे. हम्म. बघा, लक्षात घ्या की जर माझ्या मन, बुद्धी, अहंकार आणि देह, इंद्रिय यावर जर मी त्याला जिंकलेलं असेल, तर माझं जर कह्यात असेल, म्हणजे माझं देहरूपी आत्मा असं म्हणता येईल पाहिजे तर, हा, देहबुद्धीने जो आत्मा आहे तो जर माझ्या जीवात्म्याच्या किंवा माझ्या कह्यात असेल, हा, तर असा आत्मा हा माझा मित्रच आहे. परंतु जर अनात्मनः, हा, जर मी माझ्या म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि इंद्रिय ही माझ्या कह्यात नसतील, माझ्या ताब्यात नसतील, तर आत्मा शत्रुत्वे वर्तेत, तर तो आत्मा जो आहे तो माझा शत्रू झालाय. म्हणजे जसं आपण एखाद्याला, उदाहरण हे मला नेहमी आठवतं या श्लोकांमध्ये, या दोन्ही श्लोकांमध्ये राहतं. हे दोन्ही श्लोक म्हणजे जोडीच आहे खरं तर. एखाद्याला आपण, लहान मुलगा असतो, त्याला आपण सांगतो अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, तो करत नाही, करत नाही, करत नाही. मग त्याला शेवटी आपण कसं सांगतो की अरे बाबा, तू जर शेवटी आम्ही तुला एवढं फक्त पुस्तकं आणून देऊ शकतो, क्लासला घालू शकतो, ट्युशन लावू शकतो, तुला काय अगदी खाणं पाणं बघू शकतो, पण शेवटी तुझा अभ्यास हा तुलाच करायचा आहे. आणि त्या अभ्यास जर तू तू केलास, हे तूच ठरव तुला नक्की काय करायचंय, तर तो फायदा तुला आहे, नाही का? आणि तू जर अभ्यास केला तर त्याचा फायदा तुला आहे, म्हणजे तूच तुझा बंधू आहेस इथं, नाही का? आणि तू एवढं सगळ्या सोयी सवलती देऊन जर तू अभ्यासच केला नाहीस, म्हणजे अभ्यास का करत नाही तो? कारण त्याला त्याचं मन, त्याची बुद्धी, त्याचा अहंकार, त्याला खेळायचं असतं, टाइमपास करायचा असतो, वगैरे वगैरे, नाही का? त्यामुळे त्यामुळे तूच तुझा शत्रू होतोयस. शेवटी तुझंच अहित, म्हणजे तू तुझंच अहित करून घेतोयस. शत्रू म्हणजे कोण? जो आपलं अहित करतो तो शत्रू. आता या मुलाचं अहित कोण करतोय? तो स्वतःच करतोय ना. त्याचे त्याचे जे वासना, विचार वगैरे जे आहेत, मन, बुद्धी वगैरे वगैरे, तेच त्याचे शत्रू होत आहेत. आणि पहिल्या उदाहरणामध्ये ते त्याला सहकार्य करून, म्हणजे ते त्याच्या स्वाधीन होऊन ते त्याचे मित्र होत आहेत. तर जे उदाहरण आपण एखाद्या मुलाला सांगतो, अभ्यास न करणाऱ्या मुलाला, तेच उदाहरण इथे तंतोतंत लागू पडतं की आत्मा हा बंधू कसा? तर या सगळ्या, म्हणजे देह, विषय, मन, बुद्धी, अहंकार आणि देह हे जर आपल्या ताब्यात असेल, तर तो असा जो आत्मा आहे तो आपला बंधू. आणि ते जर आपल्या म्हणजे ताब्यात नसेल, हा, ह्याच्यामध्ये षड्रिपू पण आले ना, जसं राग, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे आपल्या नाही कयात नसतील. नाही, ते आहे, पण देवी त्या भावना आहेत, त्या कुठं उत्पन्न होतात? आपल्या विषयांद्वारे, मनाद्वारे, बुद्धीद्वारे, अहंकाराद्वारे. सी, तो इफेक्ट, तो परिणाम आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हा परिणाम आहे. पण ते कुठं उत्पन्न होतं? ते कोणाच्या हातात आहे? शेवटी मनाच्या, बरोबर, इंद्रियांच्या, विषयांच्या, तिथं. असं. तर म्हणजे कोण कोण बंधू आणि कोण शत्रू? तर हे आपल्याला, म्हणजे आपणच आपलं शत्रू आहोत. जसं मला डायबेटीस आहे, पण तरी मी गोड खातो. का खातो मी? कारण मीच माझा शत्रू होतो, नाही का? असं. बरोबर. हा, म्हणजे कोणी मला सांगताय का? दुसरे तर मला सांगत असतात तू खाऊ नको, पण तरी मीच माझा शत्रू होतो, नाही का? आणि मी जर माझी काळजी घेईन तर मी माझा मित्र होईल, नाही का? असं. म्हणजे हे छोटी छोटी उदाहरणं आहेत, पण त्यांनी आपल्याला हा कन्सेप्ट समजायला ही उदाहरणं फार महत्वाची आहेत, नाही का? असं की आत्मा हा आत्म्याचाच बंधू कसा, आणि